ज्यांचं पुण्य संपलं तो पक्षातून बाहेर जातो असं विधान गिरीश महाजनांनी केलं। उन्मेष पाटलांचं पुण्य संपलं म्हणून ते बाहेर गेल्याचं देखील गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। तर गिरीश महाजनांच्या विधानावर आता उन्मेष पाटलांनी पलटवार केलाय। पुण्याचा हिशोब करण्यासाठी महाजन केव्हा वर जाऊन आले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। गिरीश महाजन यांच्या पापाचा घडा भरलाय असं देखील आता उन्मेष पाटलांनी म्हटलेलं आहे। तर उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर आता पलटवार केलेला आहे। पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली, तुम्हाला खासदारकी मिळाली, तर तुम्ही म्हणता जर अन्याय झाला, ही निष्ठा आहे तुमची। निष्ठा कशी असते? स्मिताताईंकडे बघा, हरिभाऊंकडे बघा, आणि मी म्हणून चालत नाही। इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही। मी तर म्हणेल त्याचं पुण्य संपलं ना, तो आमच्या पक्षातून बाहेर गेला, पुण्य संपलं असतं। तुम्ही आता गेला काय? आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे। पुण्याचा पापाचा हिशोब लोक करतील, मतदान करेल, जनता करेल, शून्य शेतकरी करेल, तरुण शेतकरी करेल, मातृशक्ती करेल। त्यामुळे मातृशक्तीच्या नावाने दारूच्या बाटलीवर कोणाचे फोटो लागले पाहिजे, युवा शक्तीच्या नावाने टेक्सटाईल पार्क जो विदर्भात गेला तो जामनेरला किंवा नगरदेवळा आणला असता तर तुम्हाला त्या ठिकाणी पाप पुण्याचा हिशोब करायचा अधिकार होता। कापसाला ज्या पद्धतीने भात शेतकरीला दिला तो तुम्ही मिळवला असता तो अधिकार होता। दुधाचा बोनस मिळून दिला असता तर तो तुम्हाला अधिकार होता। एका बाजूला खाजगी संस्था 98% शेतकऱ्यांना बोनस देतात, जो फरक मिळून देतात। राज्यात 111 कोटीचा बोनस देऊन 90 कोटी शिल्लक असताना प्रस्ताव देखील तुम्ही देत नाही, तर तुम्हाला मला वाटतं पाप पुण्याचा हिशोब करण्याचा अधिकार नाही। तुमचं उलट पापाचा गळा भरलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।